अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विलीनीकरणासाठी शरद पवार गटाच्या बाजूनच उत्सुकता जास्त आहे. सुप्रिया सुळे आणि अंकुश काकडे यांनीही आज याबाबत वक्तव्य केले. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्या बद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल, ते त्यावेळेला दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली. विलीकरण कुठल्या पक्षामध्ये एक आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्वाचा एक घटक आणि युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा. कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षही सुनेत्रा पवारच होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विलीनीकरणाची जास्त गरज आणि आतुरता ही पवार गटालाच आहे, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. गेल्या 27 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 6 वर्ष सत्तेबाहेर राहिली आहे. सहकार संस्थांची सूत्र हातात असलेले जिल्ह्यातले बलवान नेते हा राष्ट्रवादीचा पाया आहे. सत्तेपासून फार काळ दूर राहणं या नेत्यांना जमतच नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता काय निर्णय घेतात? पवार गटाला विलीन करून घेतात की आहे तोच पक्ष घेऊन पुढे जातात? याच निर्णयावर पुढची राजकीय समीकरणं ठरतील. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.